नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। आहे तिथं ते नंतर देतील कोणीतरी। काय चाललंय आपलं? पूजा का करायची? आज जरा एक चांगलं वाचायला मिळालं मला। आपल्याला गोष्ट माहिती आहे पूजेचं महत्त्व काय? पूजा करतो आपण, पूजेचं काय महत्त्व? का करायची पूजा? बरं, म्हणजे म्हणलं ना अवलंबन आहेत एक, भगवान म्हणजे आपल्यासाठी एक अवलंबन आहेत, पण त्यांच्याकडून आपल्याकडं जाण्यासाठी पूजन आहे। म्हणून माताजी सांगतात ना असं करून असं करता तुम्ही, म्हणजे तुम्ही जसे आहात तसा मी आहे। मग अशी अनुभूती घेणं, असं विचार करणं, असं भावभासन करणं हे त्या पूजेचं साफल्य आहे। त्याच्याशिवाय नुसतं द्रव्य चढवणं किंवा क्रिया करणं म्हणजे पूजा नाही। तर त्यासाठी एक जिनपूजनाचं महत्त्व सांगायला लागले। रत्नकरणी श्रावकाचारमध्ये मराठी असेल तर त्याच्यामध्ये जिथं स्तपाचं वर्णन आले ना त्याच्यामध्ये एके ठिकाणी नाही काय ते चारित्र अधिकारामध्ये एके ठिकाणी त्यांनी पूजेचं महत्त्व सांगायला लागले। त्यासाठी घेतलेली 120 नंबरची गाथा आहे, ती वाचते एकदा। त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा केला आहे, जिनपूजन करून अनेकांना सुखप्राप्ती झाली। मग कोणाला सुखाची प्राप्ती झाली? आपण पूजेचं महत्त्व बघतोय ना, तर पूजा का करायची आणि त्याच्याद्वारे आपल्याला सुखाची प्राप्ती कशी होणार? अर्हच्चरण सपर्या महानुभावं महात्मनाम वदत् भेकः प्रमोदमत्तः कुसुमेनैकेन राजगृहे। राजगृह शहरामध्ये आनंद अतिशयाने फुललेला असा एक बेडूक एका पुष्पाने श्री अरिहंत परमेष्ठीच्या चरणाच्या केलेल्या पूजेचे महत्त्व महान पुरुषांना दाखवता झाला। म्हणजे कोणी केली पूजा? पूजेचे भाव केले, पूजा केली नाही। पण जेव्हा कळालं की समोर शरण आले त्यावेळेस इतके उत्कृष्ट परिणाम झाले त्या जीवाचे, कारण पूर्वभवात त्याचे संस्कार होते। तर त्याच्याविषयीची कथा दिली आहे त्यांनी की कशा रीतीने बेडूक का गेला पूजेला। बाकीचे इतर तर मनुष्य जात आहेत किंवा आता हे प्राणी पण दिसलं समोर शरणामध्ये जातात, हत्ती घोडा वानर वगैरे हे असले पंचेंद्रिय संज्ञी जात आहेतच की तिथं। मग बेडूकसारखा असा प्राणी त्याला काय त्या महत्त्व त्या अरिहंतांचं, का तो गेला त्याच्यासाठी सांगते। मगध देशातील राजगृह नगरात श्रेणिक राजा राज्य करीत होता। त्याच शहरात नागदत्त नावाचा सावकार आपल्या भवदत्ता नामक स्त्रीसह राहत असे। तो काही दिवसांनी आर्त परिणामाने मृत्यू पावला। मरणोत्तर आपल्याच घरातील विहिरीत बेडूक होऊन जन्मला। कोण? नागदत्त नावाचे ते सेठजी। एके दिवशी भवदत्ता म्हणजे त्याची बायको विहिरीवर गेली असता त्याला आपली ती स्त्री पाहून जातीस्मरण झाले। पूर्वभवातील स्नेहाने तो ओरडत तिच्याजवळ येऊ लागला। त्या स्त्रीने 2-4 वेळा त्याला आपल्या अंगावरून काढून लावले तरी तो पुन्हा पुन्हा तिच्याजवळ येऊ लागला। हे पाहून त्याला दूर लोटून ती घरी आली। पुढे एके दिवशी तिने सुव्रत नामक अवधी ज्ञानी मुनींना विचारले
की माझ्या घरातील विहिरीमध्ये एक बेडूक आहे, तो मला ज्यावेळी पाहतो त्यावेळी शब्द करीत करीत म्हणजे ओरडत माझ्याजवळ येतो, याचे कारण काय असावे? त्याचा माझा पूर्वजन्मीचा काही संबंध आहे काय? ते कृपा करून सांगा. मुनीश्वर म्हणाले, बाले, तो बेडूक तुझा पती नागदत्ताचा जीव आहे. तिला विश्वास बसेना, कारण तो पूर्वभावात खूप धार्मिक होता, सगळ्या धर्मक्रिया त्याचं आचरण करत होता, आणि तो जीव कसं काय बेडूक असू शकतो असं तिला शंका. नागदत्त आर्त परिणामात मरण पावल्याने नागदत्त आर्त परिणामात मरण पावल्याने बेडूक होऊन जन्मला आहे. त्याला जातीस्मरण झाले आहे, त्यामुळे तो पूर्वजन्मीच्या स्नेहाने तुझं जवळ येत आहे असं सुव्रत नावाच्या मुनींनी सांगितलं. याप्रमाणे यतींच्या मुखाने बेडकाचा वृत्तांत म्हणजे पतीचा वृत्तांत ऐकून भवदत्ताने बेडकाला आपल्या पतीचा जीव जाणून काय करायचं होता? पूर्वजन्मीचा इष्ट पती, पण आत्ता कोण आहे? बेडूक. कुठे ठेवायचं? मोहात, हृदयात कुठे ठेवायचं? तर तरी त्याला आता पतीचा जीव म्हणल्यावर असं तुम्हाला कोणीतरी सांगितलं समजा आज येऊन, कुठल्या तरी अवधिज्ञानी मुनींनी सांगितलं, निमित्त ज्ञानी मुनींनी सांगितलं, तुमच्या घराबाहेरचा असणारा असं बेडूक वगैरे जीव तुमचा पती आहे, तुमचा मुलगा आहे, तुम्ही काय करणार हो? पहिला ते सांगणाऱ्यालाच खोटं ठरवणार. तुम्ही काय सांगताय, तुम्हाला काय माहीत आहे? तर तिने काय केलं, ते ज्ञानी होते मुनिराज, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं यथार्थ असणार असं म्हणून तिने काय केलं, त्या बेडकाला आपल्या घरात आणून ठेवलं. एके दिवशी वैभार पर्वतावर भगवान महावीर, म्हणजे काय आता त्या तिर्यंच्याला मनुष्याशी काय प्रयोजन हो? म्हणजे काय आता भोग नाही आहेत किंवा काय, त्याच्यातून फक्त मानसिक समाधानच की ही माझी पूर्वभावातली पत्नी आणि हा पती, नुसताच विचार. तर मी काल एक काय वाचलं माहिती का एका पुस्तकामध्ये, की देवसुद्धा मनुष्याच्या शरीराचा भोग घेत नाहीत. देवदेवी काय असतील, देवच. देवसुद्धा जर इथं कुठले त्यांचे इष्टप्रिय पूर्वीचे जन असतील ना, तर ते इथं येऊन त्या मनुष्य शरीराचा भोग घेत नाहीत. का? कारण मनुष्य शरीर इतकं अपवित्र आहे, इतकं खराब आहे, इतकं घाण आहे, त्याची त्यांना रुची नसती राहत. असं तिथं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की कुठलेही देव असोत, ते देव येऊन मनुष्य शरीराचा भोग घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. मग तसंच म्हणलं इथं तिर्यंच्याचं सुद्धा काय मनुष्याशी प्रयोजन नाही आहे. जरी पूर्वीचा पती आहे तरीसुद्धा असं काय त्याच्यापासून साध्य होणार नाही आहे, तरीसुद्धा तिने आणून त्याला घरात ठेवलं. एके दिवशी वैभार पर्वतावर भगवान महावीर तीर्थंकरांचे समोशरण आल्याचे श्रेणिक राजाला समजल्यावरून त्याने शहरात वंदन करण्यास जाण्याची आनंदभेरी देवविली. सगळ्यांना घोषणा केली की सगळेजण आपण प्रजासहित सगळे त्या तीर्थंकरांच्या समोशरणामध्ये जायचं म्हणून. यावरून अनेक भव्य जीव नाना प्रकारच्या वस्त्र अलंकारांनी सुशोभित होऊन पूजन सामग्रीसह जय जयकार करीत मोठ्या आनंदाने नृत्य गान वादित्रासह वंदन करण्यास निघाले. त्या सर्वांच्या जय जयकार शब्दांनी व वाद्य गायनांच्या शब्दांनी सर्व शहर आनंदात गजबजून गेले. ती न्यूज त्या बेडकाला सुद्धा मिळाली. बेडूक म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय आहे, त्यामुळे जे काय असं बोलणं झालं, काय न्यूज कळाली तर त्याला पण समजणार आहे मन असल्यामुळं. त्या सर्वांच्या जय जयकार शब्दांनी व वाद्य गायनांच्या शब्दांनी सर्व शहर आनंदात गजबजून गेले. त्या बेडकालाही लोकांचा हा जय जयकाराचा आनंद ध्वनी ऐकून आपणही वंदन करण्यास जावे असे वाटले व तो एक पुष्प आपल्या मुखात धरून आनंदाने उड्या मारीत भगवंतांना वंदन करण्याकरता निघाला. त्यावेळी विपुलाचल पर्वतावर 20,000 पायऱ्या चढून आपण समोशरणात
कसे पोहोचू असा विचार त्याच्या मनात आला नाही. कोण होता? बेडकाचा जीव. पण असा विचार नाही आला त्याच्या मनात की आपण तसं इतकं अवघड स्टेप कसं घेणार. म्हणजे असं त्या समोशरणाला असणार 20,000 पायऱ्या, त्या कसं चढून जाणार असा विचार नाही आला बेडकाला. अतिशय भक्तीने मनात जिनेश्वराला वंदन करू व त्यांचे पूजन करू असाच विचार करीत, म्हणजे परिणामांनी जोडला गेला ना. काल आपण वाचलो होतो, अजून भगवंतांचं दर्शन काय, जिन चैत्यालाचं पण दर्शन झालं नाही. पण घरातून जेव्हा निघाला ना त्या विचारातून की मला पूजन करायचं आहे, मला भक्ती करायची आहे, मला प्रक्षाल करायचं आहे, जे काय भाव घेऊन निघाला त्या परिणामापासूनच पुण्याचं फळ सुरू झालं. अजून तिथं त्यांनी ती क्रिया केलीच नाही आहे. यदर्च्या भावेन प्रमुदित मनादर दुदैव. चौथा आहे ना अष्टपदी. माझा नाही पाठ. अर्थ सांगा. यदर्च्या भावेन, अर्चेच्या भावनेने अर्चना करायची म्हणून आनंदित मनाने, प्रमुदित प्रकृष्ट आनंदाने, तो दरदूर म्हणजे मेंढकही गेला तिथे. क्षणात दासी स्वर्गी. मग जेव्हा त्याचं ते मरण होतो डायरेक्टली स्वर्गात गेला ते झालं. क्षणात दासी स्वर्गी असा आहे. आणि लबन ते सद्भक्ता त्यांच्या मी सांगते. असं आहे. यदर्चा भावेन प्रमुदित मनादर दूर इह. क्षणादासीत स्वर्गी गुणगण समृद्ध सुखनिधी. लभन्ते सद्भक्ता शिवसुख समाजं किमुतदा. महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे. जब पूजा करने का भाव मात्र से प्रसन्न चित्त मेंढक ने क्षण मात्र में गुण गणों से समृद्ध सुख की निधि स्वर्ग संपदा को प्राप्त कर लिया, तब यदि उनके सद्भक्त मुक्ति सुख को प्राप्त कर ले तो कौन सा आश्चर्य है. त्या बेडकाच्या जीवानी जर इतकं चांगलं देवपद प्राप्त केलं फक्त पूजेच्या परिणामांनी, तर जो समर्थ मनुष्य आहे त्याला मुक्तिरूपी सुख मिळालं तर त्यात काय आश्चर्य आहे. म्हणजे मिळेलच. अर्थात उनके सद्भक्त अवश्य ही मुक्ति को प्राप्त करेंगे. वे भगवान महावीर मेरे नयन पथगामी हो, मुझे दर्शन दे. असं त्या काव्यामध्ये सांगितलंय. मग तेच भाव इथं पण काय सांगायला लागले की जेव्हा तो बेडूक एवढ्या विचाराने निघाले की मला पूजन करायचं आहे, भक्ती करायची आहे, भगवंतांचं दर्शन करायचं आहे, इतकी उत्कट इच्छा त्याची, त्यामुळं तोंडात धरून ते फूल तो काय करतोय, उड्या मारत निघालाय त्या वैभार पर्वताकडं. असा विचार करीत रस्त्याने जात असता श्रेणिक राजाच्या हत्तीच्या पायाखाली सापडून मरण पावला. म्हणजे भाव उत्कृष्ट केले म्हणून आयु वाढत नाही बरं का, पण त्या परिणामांचं फळ आयु संपायच्या पूर्वी इतके उत्कृष्ट भाव झाले, त्याचं फळ पुढचं गती त्याला चांगली मिळाली. म्हणून म्हटलं याच्यावरून बोध घ्यायचा, आपलं आयुष्य कधी संपणार आहे माहिती आहे का हो. मग आपण काय परिणाम करतोय, मग मरायच्या आधी थोडा वेळ चांगले परिणाम करायचे असं म्हणायचं का, जसं त्या बेडकाने केले. असं काय नाही, बांधू त्यावेळी सुद्धा बांधू शकतो. म्हणजे जर आयुबंध आधी नसेल झाला ना कधी, तर मरताना पण करू शकतो आयुबंध. आणि त्यामुळं म्हणजे आपण आपले परिणाम कसे करायला पाहिजेत, मरायच्या वेळीच करतो असं म्हणाल तर मरायची वेळच माहीत नाही एकतर. त्यामुळं आतापासून आपल्या परिणामांमध्ये चांगले भाव ठेवले तर शेवटच्या वेळेस चांगले परिणाम होतील. बरोबर. चांगले म्हणजे काय करायचं, सगळ्यांची डेफिनेशन वेगळी वेगळी असते चांगल्याशी. चांगल्या भाषेत सांगा बघू. समभाव ठेवायचा. नाही आता आपण
नाही, आतापासूनच शुद्ध भाव करायला पाहिजे आपण. हा, सगळ्यात पहिलं चांगले भाव म्हणजे भेदविज्ञान, सम्यक दर्शन, आत्म्याचा अनुभव, आत्म्याची जाणीव, त्यापूर्वक जे पण करणार ना ते चांगलेच भाव असणार 100%. त्याच्यामध्ये गैरभाव येणार नाहीत, वाईट भाव येणार नाही. मग त्यामुळे इथे सांगतायत की जरी भगवंतांच्या दर्शनाचा पूजनाचा भाव आला तिथं, तरी तो आपण असमर्थ आहे असा विचार नाही केला त्यांनी. तो निघालाय आपल्या शक्तीनिशी, जसं होईल तसं. पण काय झालं, अचानक त्या अशी गर्दी निघाली असणार आहे ना त्या समोशरणात जायला म्हणून. त्या राजाचं सगळं प्रजा, त्याचे सैन्य सगळं असणार आहे रस्त्यावर. त्यामुळे ते सगळे निघालेले असताना हा जीव, किती एवढासा तुच्छ जीव, त्याच्याकडं कोणाचं लक्ष जाणार आहे. आणि नेमकं त्या हत्तीच्या पायाखाली तो आला आणि मरण पावला. अरे रे, हो ना. वैताळ म्हणजे विपुलाचल पर्वत आहे का? असं काय नाव नाही दिलं त्यांनी, वैभार पर्वत नाव दिलं. राजगृही मध्ये आलं होतं ना, म्हणजे राजगृही आपण विपुलाचल पर्वत आलं होतं ते अजून पण असेल, त्यांनी नाव दिलं वैभार पर्वत म्हणून असेल. तर काय सांगायला लागले होते, तर तो हत्तीच्या पायाखाली आणा आणि मरण पावला व सौधर्म स्वर्गात महान रुद्धिधारक देव होऊन जन्मला. आपण पूजन प्रभावाने तिथं जन्मल्या त्यांना अवधी ज्ञान असतं. त्यामुळं अवधी ज्ञानाने त्यांनी आपण विचार केला काय पूर्वभावात कुठं होतो आणि इथं का जन्मलो. आणि त्यामुळं त्यांना कळालं की आपण केलेल्या पूजेच्या परिणामाच्या प्रभावाने देव होऊन जन्मलो आहे, असे त्याने अवधी ज्ञानाने जाणले. व आपल्या ध्वजेवर बेडकाचे चिन्ह लावून तो तत्काळ वीरजिनांच्या समोशरणात दर्शनासाठी गेला. काय केला होता, राजगृही नगरामध्ये समोशरण आलं होतं आणि तिथं दर्शनासाठी निघाला होता, पण दर्शन घडू शकलं नाही त्याला. काय म्हणते सुनेबया? हॅलो, बोलताय का? तर त्यावेळेस त्या बेडकाच्या अवस्थेमध्ये दर्शन झालं नाही महावीर भगवंतांचं. आणि तिथून तो मेला, पहिल्या स्वर्गात जन्मला, तिथं जन्मून डायरेक्ट समोशरणामध्ये पोचला त्या श्रेणिक राजाच्या आधी. अजून श्रेणिक राजा हत्तीवरच होता, म्हणजे त्याच्या आधी स्पीड एवढा की तिथे जाऊन तो पोचलाच. श्रेणिक राजा नव्हे, देव झाला आणि देवहून तिथे समोशरणात आला. नाही, श्रेणिक राजाला कुठं अवधी ज्ञान होतं, ते जाऊन समोशरणात विचारतो. आता ऐका की पुढं. तर वीरजनांच्या समोशरणात दर्शनासाठी गेला तो बेडूक. आता म्हणायचं देव, बेडूक कसं म्हणायचं. बेडकाने साक्षात पूजन अजून केले नव्हते. पूजा केली असती आणि फळ मिळालं असतं तर म्हणलेलं वेगळं, पण अजून पूजा केली नव्हती तरी पण इतकं चांगलं फळ मिळालं त्याला. महान रुद्धिधारक देव झाला. अजून पूजन केलेले नव्हते, केवळ पूजा करण्याचा विचार, त्याचे भाव, त्याचे परिणाम केले होते, त्याच्या मनात होता तो पूजनाचा भाव. तरी त्या विचार प्रभावाने तो महर्धिक देव झाला. महान रुद्धी अशा कोणाला प्राप्त होतात, ज्ञानी जीवालाच प्राप्त होतात. आणि तो देवगतीमध्ये अशा रुद्धींनी संपन्न होऊन जन्मला. जिनपूजनाचा असा अचिंत्य प्रभाव आहे, म्हणून गृहस्थाश्रमात पूजनाला इतके महत्त्व दिले आहे. म्हणून तुमच्या षटक्रियेमध्ये पहिलं स्थान पूजनाचं दिलं आहे. पूजन परिणामांची अतिशय निर्मळता करणारे हे जाणून श्रावकांनी ते नित्यशः केले पाहिजे. जिनपूजन निर्धन व धनाढ्य दोघांनाही करता येते. आपल्या सामर्थ्याप्रमाणे पूजन साहित्य घेऊन पूजन करावे. पूजन करणे, करविणे व करण्यास चांगले म्हणणे, या तिन्हीला पूजन म्हणतात. काय म्हणले? मी स्वतः पूजन करू, तुम्ही करत असणाऱ्याला करा म्हणून सांगणं किंवा अनुमोदना करणं, तिन्हीला पण कृतकारित अनुमोदनेनं समान वेटेज आहे. काय म्हणायचं, समान भाव आहेत ते, किंवा समान पुण्य आहे त्याचं असं म्हणा. त्याच तिन्हीला पण पूजन म्हणलेलं आहे. कशाला? पूजन करणे, करविणे व करणाऱ्यास अनुमोदन, चांगले म्हणणे, या तिन्हीला पूजन म्हणतात.
याचप्रमाणे स्तवन करणे, वंदन करणे हेही पूजन आहे. एकाच द्रव्याने भगवंताला अर्घ्य देणे हे देखील पूजन होय. समजा एखाद्याची काहीतरी गैरसोय आहे, काहीतरी अडचण आहे, त्याच्या निमित्तात तो फक्त अर्घ्य देतो. ह्याच्यातून शिथिल होऊ नका बरं का. ज्याला अशक्यच आहे, करूच शकत नाही, तो भाव त्याचे असे आहेत की मला सगळं करायचं आहे, पण शक्य नाही आहे म्हणून तो काय करतो, मग लगेच काय करणार बायका, आम्हाला पण किती कामं असतात म्हटल्यावर आम्ही पण एक अर्घ्य दिलं तर बास चालतंय. कसं का पूजा करतो रोज, असं का असं नाही शक्य सगळं असतं आपल्याला. अशक्य कसं, ज्याला बाबा गाडी पकडायची आहे, ट्रेन पकडायची आहे, नाहीतर काय असं काय म्हणायचं अनअवॉइडेबल जे काय असेल असं काहीतरी येऊन काम पडलं आणि म्हणून तुम्ही ते करायला गेलात तर ती वेगळी गोष्ट. किंवा बाबा शक्ती नाही आहे शरीरात, काहीतरी रोग झाला आहे, आपण तिथं नाही बसू शकत, अशा कंडिशनमध्ये वेगळं आहे. बाकीच्या कुठल्या कारणासाठी काका स्वाध्याय बुडवलं तरीसुद्धा पाप, आणि पूजा बुडवली तरीसुद्धा दोषच आहे तो. काय म्हणले, स्वाध्याय बुडवला तास. एकाच द्रव्याने भगवंता स्तवन करणे, वंदन करणे हेही पूजन आहे. एकाच द्रव्याने भगवंताला अर्घ्य देणे हे देखील पूजन आहे. जसजशी अरिहंतांच्या गुणावरील भक्तीमध्ये निर्मळता असेल तसतशी त्या पूजनापासून फलप्राप्ती होत असते. जिनमंदिरात छत्र, चामर, सिंहासन, कलश, घंटा वगैरे उपकरणे सोन्याची, रुप्याची, पितळेची, तांब्याची, काशाची जशी शक्ती असेल त्याप्रमाणे लावून मंदिर सुशोभित करणे हे मंदिराचे वैयावृत्त आहे. ठीक आहे, त्यांनी ते पुढं सगळं वेगळं घेतलं प्रकरण. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं, मग जेव्हा तो श्रेणिक राजा पोचला ना जाऊन तिथं समोशरणात, त्याच्या आधीच हा राजा तिथे येऊन पोचला, हा देव पोचला होता, ज्याचे की ध्वजेवर बेडकाचं चित्र होतं. आणि तिथं गेल्यावर जस्ट तो जन्मून तिथं आला होता ना, मग त्यावेळी श्रेणिकाला असं वाटलं की ह्याच्याविषयी काहीतरी त्याला भाव होत होते, किंवा काय अशी एक काय म्हणायचं त्याला, एक आपुलकी म्हणा, असं का स्नेह वाटतंय, असं त्यांनी प्रश्न विचारला भगवंतांना. आणि त्यावेळेस भगवंतांच्या दिव्यध्वनीमध्ये हे आलं की तो जीव तुझ्या आधी भक्ती करायला निघाला होता पण मेला, आणि तुझ्या आधी येऊन पोचला, आणि मग त्याचे असे परिणाम उज्ज्वल होते, त्याचं फळस्वरूप त्याला अशी पर्याय प्राप्त झाली. म्हणजे पूजनाचं असं महत्त्व आहे हे सांगायचं होतं. मग आपण पूजन करत होतो ना. म्हणजे तिथंच सांगितलं नाही का, एका द्रव्याने जर पूजा केली तरी तो ते एक द्रव्य पण चाललं. तेच ना, ज्याची जशी शक्ती असेल. आता कोणी समजा काय म्हणायचं याचक आहे, दरिद्री आहे, त्याच्याजवळ नाही आहे असं काय तुमच्यासारखं अष्टद्रव्य वगैरे सामग्री, मग त्याच्याजवळ जे असेल ते, त्यासाठी एक कथान सांगितलं होतं ना ते, की तो मुलगा होता, आईचा मुलगा, आणि त्याला खूप इच्छा होती, झालेली घटना आहे, त्याला शिखरजीचं महत्त्व फार आलं होतं, कोणीतरी गेलेलं दर्शनाला, त्यामुळं ऐकून वगैरे त्याला खूप इच्छा झाली होती की आपल्याला पण दर्शन करायचं आहे. पण त्याची आई घरकाम करून पैसे कमवणारी, त्यामुळे तिच्याकडे इतका पैसा नव्हता की यात्रा करून खर्च करून जाऊन त्याला दर्शन करवण्यासारखा, त्यामुळे ती त्याला काय बोलत नव्हती. आणि नेमकं ते ज्या शेठजींकडं काम करायचे ते शेठजी निघाले होते शिखरजीला, मग तो हट्ट करून बसला की मला पण जायचं आहे. मग काय झालं, मग ते शेठजी म्हणाले आम्ही खर्च करू, तू आमच्याबरोबर चल, फक्त अट काय आहे, तुला आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक करावा लागेल, आम्ही जोपर्यंत वर जाऊन येत नाही तोपर्यंत तुझा सगळा स्वयंपाक रेडी असायला पाहिजे, तर मी तुला घेऊन जाणार. मग त्याला इतका आनंद झाला, म्हटला काय पण करा पण मी येणार, तुमच्याबरोबर यायची मला इच्छा आहे. मग तो ठीक आहे म्हटला, आणि तुला वर जाता येणार नाही, तुला सगळं करावं लागणार असं वगैरे त्यांनी काय सांगितलं, सगळ्याला मान्य केलं त्यांनी. आणि गेल्यावर पहिल्या दिवशी त्यांची वंदना करायला गेले तर हा खाली होता थांबलेला, पण त्याला इच्छा इतकी की आपल्याला पण दर्शन करायचं आहे शिखरजीचं, वर पहाडावर जायचं आहे असे भाव. आणि तो गरीब असल्यामुळे त्याच्याजवळ काय नव्हतं फार, मग जाताना आईने जे काय दिलं असेल ते धान्य दिलं होतं, ज्वारी, त्याला त्याच्याबरोबर राहू दे म्हणून. आणि मग ते तेवढं घेऊन तो निघाला होता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हे वंदनेला जाणार त्याच्या आधी, ते वंदना करून खाली यायच्या आधी किंवा त्यांना कळायच्या आधी ह्याला जाऊन यायचं होतं वर.
त्यामुळं तो रात्रीतनं वर गेला आणि सगळीकडे काय केलं, इतकी भावपूर्ण वंदना केली, दर्शन केलं की, आणि दर्शन करताना त्याच्याजवळ काय होतं, दुसरं काय नव्हतं तर ती ज्वारी होती. त्यामुळे त्यांनी ती ज्वारी मोठी मोठीनी सगळीकडे चढवली सगळ्या टुकांवर. आणि तेवढं त्याला काय येत नाही काय नाही तरी सुद्धा इतकी भाव उज्ज्वलता झाली परिणामांची त्याच्या की त्यापूर्वक दर्शन करून तो खाली उतरला. आणि त्याच्यानंतर गेले कोण, हे सेठजी. आणि सेठजी खूप श्रीमंत असतात. तर दर्शनाला पहिल्या टुकेवर थांबले तर त्यांना दिसलं काय, मुठभर मोती चढवले कोणीतरी. आणि मग ते आश्चर्यचकित म्हणले, माझ्यापेक्षा श्रीमंत असं इथं कोणच नाही आहे, आणि असं मोती इतकं चढवणारा कोण येऊन गेला दर्शनाला. आता सगळ्या टुक्यांवर तसं दिसल्यावर काय म्हणायचं, आता ते शांतीभंग झाली ना. आणि कोण आहे ते नक्की, शोध सुरू झाला. कुठून मिळणार आहे, कोण मिळणार आहे, न याला माहिती ना त्यांना माहिती कोण चढवले मोती. हो मोती कुठून आले त्याच्याजवळ. म्हणजे म्हणायचे की मग त्याच्यानंतर कळालं, त्याच्या श्रद्धेने त्याच्या भक्तीच्या परिणामाने त्या ज्वारीचे मोती झाले. म्हणजे अशी एक विशुद्धी असते अंतरंगामध्ये, जे करत असताना आपण त्याच्यामध्ये असं काहीतरी फळ दिसून येऊ शकतं. आपण मोती चढवलं तर काळं बोरवून जाईल ते. म्हणजे आपले इतके परिणाम खराब असतात, नको असं. उज्ज्वल परिणामाने जेवढं करणार ना त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार. चला विनय पाठ घ्यायचं आहे. कुठंपर्यंत आलो होतो, दहावं 11वं पण झालं की, तुम बिन मैं व्याकुल भयो जैसे जल बिन मीन, जन्म जरा मेरी हरो करो मोही स्वाधीन. हे भगवान, तुमच्याशिवाय मी व्याकुळ झालोय. जर मला आज तुमचं सानिध्य मिळालं नसतं तर तडफड झाली असती माझी अशी. हे सांगायचं त्यांना, जसं की त्या पाण्याशिवाय त्या माशाची तडफड होते. तर हे भगवान, तुम्ही काय करा, तुम्ही माझं जन्म जरा मरण हरण करणारे आहात आणि मला स्वाधीन बनवणारे आहात. पुढं सांगते 12वं, पतित बहुत पावन किए गिनती कौन करे, अंजन से तारे कुधी जय 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 जिन देव. सांगा अर्थ. पतित बहुत पावन किए गिनती कौन करेव. सांग प्रज्ञा. पतित म्हणजे पापी. पतित म्हणजे पापामध्ये पडलेला पतित. पतित बहुत पावन किए, अशा अनेक जीव आहेत जे पतित म्हणजे पापी आहेत. अशा त्या जीवांना पावन करणारे तुम्ही आहात. काय सांग, पवित्र. पतित म्हणजे पापात पडलेले पापी असं म्हणा. पापी जीव असे बहुत अनेक आहेत ज्यांना की हे भगवान तुम्ही पावन बनवले, पवित्र बनवले, त्यांचं पाप धुवून टाकलंय. गिनती कोण करेव, किती जणांची गिनती करायची. सांगा बघू, 1-4 नावं. पापी जीवांचा उद्धार करणारे जिनेंद्र भगवान असतात. कोण माहिती आहेत तुम्हाला? मी एक सांगते, अंजन चोर. दुसरा सांगा तुम्ही. कोण भिल्ल? पुरुरवा भिल्ल. बरं, अजून? तो पण सप्तव्यसनी होता, त्याचं पण उद्धार झालं. अजून? नाही. व्यसनी पापी असा कोण जीव की ज्याचं कल्याण झालं. राजपुत्र त्याला व्यसन लागलं असतं काय. 8 अंगांमधलं कसलं व्यसन? अंजन घेतलं की मी पहिलाच. बरं, आठवा तोपर्यंत काय सांगितलं. अनेक अशा पापी जीवांना हे भगवान तुम्ही पवित्र केलेलं आहे. पावन म्हणजे पवित्र. गिनती कोण करेव, त्याची गिनती करणं शक्य नाही. अंजन से तारे कुधी जय 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 जिनदेव. अंजना समान असे कुबुद्धीवाले. धी म्हणजे बुद्धी, कुधी म्हणजे कुबुद्धी,
शब्द आला ना तिथं, अंजनसे तारे कुधी, म्हणजे अंजन चोराप्रमाणे असे कुबुद्धीवाले अनेक जीव होते ज्यांना तुम्ही तारलेलं आहे. जय 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 जिनदेव, अशा त्या जिनेंद्र भगवंतांचा जय जयकार असो. पुढं, थकी नाव भवदधी विषे तुम प्रभु पार करे, खेवटिया तुम हो प्रभु, जय 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 जिनदेव. असं ते भगवान तुमचं पाप धुवायला बसलेत का हो? भगवान काय पाप धुवायला बसलेत का तुमचं? धुवायला बसले नाही आहेत, आपल्या परिणामांचं ते फळ मिळतं. हां, म्हणजे त्यांचं सानिध्यच असं आहे की पाप धुतलं जातं. आपले परिणाम ते काय धुवायला बसलेले धोबी नाही आहेत. म्हणजे जसं त्या धोब्याचं काम काय आहे, त्या सगळ्याच्या कपड्याचं मळ काढणं, तसं तुमच्या सगळ्याच्या परिणामातलं पाप काढणारे ते धोबी नाही आहेत. पण तरीसुद्धा तुम्हाला पावन बनवणारे, पवित्र बनवणारे का म्हणलं? कारण त्यांच्या स्वतःच्या परिणामांची निर्मळता अशी आहे की त्यांच्या सानिध्यात येणारे सगळे जीव आपोआप त्यांच्यावर असा इन्फ्लुएन्स होतो, असा इम्पॅक्ट होतो की ते जीव सगळे परिवर्तित होतात. करत नाहीत कोण. जो स्वतः आपली योग्यता घेऊन तिथं गेला त्याचं परिवर्तन सहज होतंच. म्हणून म्हटलं की आपल्या श्रद्धा ज्ञान चारित्राचं जिथं विशुद्धी झाली त्याच ठिकाणी तिथं त्या पूजनाचं फळ आपल्याला ते मिळालं. म्हणून तिथं पापाचा नाश होऊन पुण्याची प्राप्ती सहज होते त्या तेवढ्या परिणामांच्या निमित्तानं. मग व्यसन राहणार का अशा जीवाला? ज्याला की भेदज्ञान झालं, ज्याला की भगवंतांचं स्वरूप समजलं, भगवंतांच्या प्रती इतकी भक्ती उमडली, त्याला व्यसन कुठं राहणार आहे? जसं अंजन चोराला राहिलं नाही. जेव्हा समजलं स्वरूप त्याच्यानंतर त्याचे सगळे व्यसन नष्ट झाले. पुढं, थकी नाव भवदधी विषे तुम प्रभु पार करे. सांगा. चाललेली नाही आहे, थांबलेली आहे. थकी म्हणलंय ना, संसाररूपी समुद्राच्या मध्यावर आलेली माझी नाव भटकत भटकत काय झाली आहे? थकली आहे आणि थांबली आहे. थकी म्हणजे थांबली आहे म्हणा, थकली आहे म्हणा. तर त्या नावेला हे भगवान तुम्हीच पार करणारे आहात, किनाऱ्यापर्यंत नेणारे तुम्हीच आहात. असे कोण? खेवटिया म्हणजे नावाडी. हे भगवान तुम्हीच त्या नावेचे नावाडी आहात. म्हणून अशा त्या जिनेंद्रांचा जय जयकार असो, जय हो. म्हणजे जेव्हा दर्शन पूजन करतो त्यावेळेस तसं आपल्याला आता कळल्यावर तर भाव येऊ देत की माझ्या सगळ्या दुःखाचा आज मला दिवसभरामध्ये, काल जाऊ देत, काल मला दिवसभरामध्ये जे काय त्रास झाला, माझ्याकडून पाप झालं, जे काय दोष घडले, ते देवाच्या समोर आल्यावर असं वाटतं का आपल्याला की तुमच्या दर्शनाने बस माझं सगळं पाप नष्ट होणार आहे आता? मग त्या ह्याच्यामध्ये घेतलं ना एकीभाव स्तोत्रमध्ये एवढं मस्त सांगतात ना कवी एकीभाव स्तोत्राचे वादिराज आचार्य. तर त्यांनी काय केलं, त्या भगवंतांची भक्ती करत असताना असं म्हणलं की हे भगवान, मी तुम्हाला माझ्या हृदयावर स्थापन केलंय. पहिल्याच श्लोकामध्ये त्यांनी असं म्हणलं काय, एकी भावं गतैव मया स्वयं कर्मबंधो घोरं दुःखं भव भवगतो दुर्निवार करोति तस्याप्यस्य त्वयि जिनरवे भक्तिरुन्मुक्तये चेत् जेतुं शक्य भवति न तया कोपरस्ताप हेतु. हे भगवान, तुम्हाला मी माझ्या अंतरंगामध्ये स्थापन केलंय. भाव कळला ना तर एवढा आनंद येतो ते म्हणताना, किंवा एक भक्ती उमडते सहज. म्हणून एकीभाव स्तोत्र शिका. तर त्यांना जेव्हा मी माझ्या अंतःकरणामध्ये स्थापन करतो तर तुमचं काम आहे आता ते माझ्यात जे काय पाप आहे ना नष्ट करायचं काम तुमचं. आता मी निर्भार, म्हणजे काम लावून मोकळं.
कोणाला हो? देवाला पण. देव काय धोबी आहेत का नाही हा आता. आता इथं पण असं म्हणजे धोबीच झाले. हा, देव काय आहेत म्हणजे इतकं अधिकार देवावर असं दाखवायचं त्यांना की आता माझ्यामध्ये काय दोष राहणार, मी निर्दोष होणारच, कारण तुमच्यासारख्याला मी माझ्यामध्ये, तुम्हाला मी माझ्या अंतःकरणात घेतलंय, सानिध्यात पण लई लांब राहिलं, तुम्हाला माझ्या मी हृदयात स्थापन केलंय, तर माझं शुद्धीकरण होणारच, इतकं कॉन्फिडन्स म्हणायचं. म्हणून की तुम्ही माझं सगळे दोष, सगळं पाप, सगळं दुःख नष्ट करणारे आहात, आता मला काय त्याची चिंता नाही, असं त्याचं छान भाव आहे. तर सांगितलं म्हणून इथं की जेव्हा आपण त्यांच्या समोर येतो त्यावेळेस असं वाटायला पाहिजे की माझी जी काय संसारात अडलेली नाव आहे, म्हणजे माझं धर्माच्या प्रती असणारं कमतरता म्हणा, काय म्हणायचं, त्यात येणारे अडथळे म्हणा, सगळं दूर होणार का, जेव्हा तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये स्थापन आहात. म्हणून म्हणलं की हे भगवान तुम्हीच माझे खेवटिया, म्हणजे मला तरुण नेणारे नावाडी आहात, म्हणजे माझ्या नावेला तुम्हीच पार करणारे आहात. अशी भक्तिपूर्वक जी काय आपण पूजन करणार, तर त्याच्या निमित्तात आपल्या परिणामांची विशुद्धी होणार आणि तीच विशुद्धी आपल्या संसार क्षयाला, आपल्या दुःख क्षयाला कारण ठरणार. पुढे घ्यायचं. राग सहित जग मेरुल्यो मिले सरागी दे राग भेट्यो भेटो राग कुटे. हॅलो 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 हॅलो. नुसत्या रव्याचं भगवान भगवान भगवान. घरात असले की लावून ठेवतो. कळतंय मला, ते सगळ्याचं सगळं कळतंय. चला, राग सहित जग मेरुल्यो, सगळे राग सहितच घरात बसलेला असता, काय ती वितरागता ग्रहणच होत नसती, म्हणूनच घरात ऐकायचं नसतं शास्त्र. काय सांगतायत, राग सहित जग मेरुल्यो मिले सरागी देव. हे भगवान, मी आजपर्यंत राग सहितच विचरण केलं जगामध्ये, त्यामुळं मला कोण भेटलं, रागीच लोक भेटले. आज तक मैं राग सहित जग में रुलता फिर रहा हूँ और मुझे राग युक्त देव मिले. अब मेरी वीतराग भेट्यो बे, आत्ता मला वीतरागी देव भेटलेले आहेत. मेटो राग कुटेव, हे भगवान आता माझा रागाची कुटेव म्हणजे काय, खोटी सवय तुम्हीच नष्ट करा. म्हणजे तुम्हाला असं वाटते का की ही राग करण्याची माझी सवय खोटी आहे, वाईट आहे, सुटायला पाहिजे, हो म्हणा. ज्याच्याविषयी रुळलो, म्हणजे ज्याच्याविषयी पण मला राग वाटतो, तर तो राग म्हणजे एक कुटेव आहे, किंवा काय म्हणायचं, खोटी सवय आहे, व्यसन आहे, आदत आहे. तर त्या रागद्वेषरूप परिणामाला नष्ट करणारे हे वीतरागी भगवान तुम्हीच आहात. तुम्ही मला आता भेटलेले आहात, म्हणजे माझा राग नियमाने नष्ट होणारच, असा एक तिथं विश्वास उत्पन्न केला आहे. म्हणून जेव्हा त्यांच्याजवळ जातो त्यावेळेस म्हटलं ना मागं पण एकदा की आपण जेव्हा भगवंतांचं दर्शन करा, पूजन करा, भक्ती करा, जे काय करता त्याच्यामध्ये भाव काय असावा, माझ्या मोहाचा पूर्ण नाश हो. असतं का असं परिणाम? कुठलं काय, ते मोह घरातनं आलेलाच असतो बरोबर आपल्या, आणि त्या घरात नेतच असतो ओढून, काय विचारातून तर घरातच पोचलेला असतो. त्यामुळं ते नष्ट करायचं तर राहिलं लांब, काय होतंय उलटं, त्या घराच्या प्रती अजून आसक्ती वाढत जाते. म्हणून म्हटलं की हे भगवान तुम्हीच माझ्या रागाचा नाश करणारे आहात. एकदा त्यांच्याकडे बघून आपली अशी वितरागता प्रगट होऊ दे ना, क्षणभरासाठी का असे ना, पण ते संस्कार आपल्यावर आले ना की आनंद होतो, एक वेगळाच आनंद होतो, आणि तेवढाच आनंद भोगायचा. सगळं तुमचं दिवसभरातलं कष्ट नष्ट होऊन जातं. दुःख जे काय मिळालं असेल ना, विसरून जाणार ते नियमाने तुम्ही. पण तेवढ्या काय म्हणायचं, एक आपले भाव ओतून करा दर्शन करत असताना,
की तुम्ही सुखस्थान आहेत माझ्यासाठी. तुमच्याजवळ आलोय मी, तुम्हाला पाहतोय, तर बास मला आता दुसरं काय नको आहे. ठीक आहे, जेवढ्या क्षणासाठी का मी तुमच्या सहवासात असेना, पण हा आनंद माझ्यासाठी एक शिदोरी आहे. तुम्ही जसे तसा मी आहे ह्याचा अनुभव मी करेन आणि तुमच्यासारखंच पद मला सुद्धा प्राप्त होईल, किंवा मी तुमच्यासारखाच अनंत आनंदाचा कंद आहे, पिंड आहे. बस एवढ्या भावपूर्वक घरात जावा की सगळं काम छान होणार तुमच्याकडनं. भाजी करायला ना मस्तच होणार, संसार करणार तर चांगलाच होणार. मग बाहेर कसं पडणार संसारातनं. म्हणजे ज्ञानी जीवाचं परिणती भलेही त्या संसारात गेला तरी सुद्धा विरक्तीचीच असते भावना. मग अशी आपली पण भावना असेल तर आपल्याला त्या पूजनाचा अर्थ कळाला. हो जाणा. स्वतःच्या वीतराग स्वभावाला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाहीच. अनादि अनंत निर्मोह स्वभाव जाणा. परद्रव्य परभाव माझ्यामध्ये नाहीतच. या जीवाला त्या पराची अपेक्षा नाहीच. मी तर स्वाधीन आहे, सुखी आहे, ज्ञानी आहे. निसंसार स्वरूपोऽहम् अरिहंत स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.